महाराष्ट्रात धर्मांतर करायचे तर आता आधीसारखं सोपं राहणार नाही. कारण राज्यात धर्मांतराबाबतचे नियम बदलण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे राष्ट्रपतींनी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 ला मंजुरी दिली असून त्यामुळे हा कायदा लागू होण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल पडले आहे. याच निर्णयानंतर धर्म स्वातंत्र्य आणि वैयक्तिक हक्कांबाबतची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. साहजिकच आता प्रश्न पडतो की महाराष्ट्र सरकारचं हे धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 नेमकं आहे तरी काय, आणि त्यावरून एवढी चर्चा का सुरू झाली आहे. एकीकडे काही लोक या निर्णयाचं समर्थन करत आहेत, तर दुसरीकडे त्याला तितकाच विरोधी होत आहेत. इतकंच नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयाला आक्षेप घेत कोर्टात जाणार असल्याचंही जाहीर केलं आहे. मग या विधेयकाचा सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होईल, धर्मांतराच्या प्रक्रियेत नेमकी कोणते बदल होणार आहेत, आणि या मुद्द्यावर इतक्या तीव्र प्रतिक्रिया का उमटत आहेत, तसेच प्रकाश आंबेडकरांच्या या कायद्याला नेमका विरोध कशासाठी आहे, तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेत या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर उलगडा करूया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 याआधीच विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमताने मंजूर करून घेतले. सुरुवातीला तर विरोधकांकडून यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आला, विविध राजकीय आरोप लावण्यात आले, परंतु सत्ताधारी महायुतीने बहुमताच्या जोरावर शेवटी हे विधेयक मंजूर करूनच घेतले. परंतु दोन्ही सभागृहातून विधेयक मंजूर झाले म्हणजे प्रक्रिया पूर्ण होत नाही. गेल्या काही दिवसांपासून या संबंधीची प्रक्रिया राष्ट्रपतींकडे प्रलंबित होती, कारण राष्ट्रपतींच्या अंतिम मंजुरीशिवाय कोणताही कायदा राज्य सरकारला लागू करता येत नाही. म्हणूनच या प्रकरणी राष्ट्रपती काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले होते. आता राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यामुळे हा कायदा लागू होण्याच्या दिशेने सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर राष्ट्रपतींनी दिलेल्या या अंतिम मंजुरीनंतर कायद्याच्या अंमलबजावणी समोर असलेला मोठा अडथळा आता दूर झालाय आणि लवकरात या संबंधित हा नवीन कायदा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. मग जेव्हा ही संपूर्ण चर्चा राज्यभरात सुरू आहे त्यावेळी नेमका असा प्रश्न साहजिकच पडतो की या कायद्यात नेमकं काय आहे. अगदी सोप्या भाषेत समजायचं झालं तर या कायद्याचा उद्देश स्वतःच्या इच्छेने धर्म बदलणाऱ्या व्यक्तीला रोखण्याची नाही, तर जबरदस्तीने फसवणूक करून, आमिष दाखवून, धमकी देऊन किंवा लग्नाच्या कारणाने अयोग्य पद्धतीने होणाऱ्या धर्मांतराला आळा बसवणे आहे. कारण मागील काही काळापासून अशी प्रकरणं बाहेर आली ज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने धर्मांतरण केले जाते. म्हणूनच या सर्व घटनांवर पूर्णपणे बंदी आणण्यासाठी प्रभावी कायदा अस्तित्वात असणे आवश्यक असते, असे सरकारचे म्हणणे आहे. विधेयकानुसार एखाद्या व्यक्तीचा धर्मांतर बळजबरी, खोटी माहिती, आर्थिक प्रलोभन, लग्नाचा आमिष किंवा इतर फसव्या मार्गाने करण्यात आल्याचं सिद्ध झालं तर संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई होऊ शकते. काही गंभीर प्रकरणांसाठी 7 वर्षांची जेल आणि आर्थिक दंडाचाही समावेश या कायद्यात करण्यात आलाय. याशिवाय विधेयकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरधर्मीय विवाहातून जन्मलेल्या मुलाचा धर्म हा त्याच्या आईचा धर्म असेल. म्हणजे जर 2 वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींनी विवाह केला तर होणाऱ्या मुलाचा धर्म हा आईचा मूळ धर्म असेल. याआधी अनेक वेळा अशा विवाहानंतर एकतर मुलीला आपला धर्म बदलावा लागायचा किंवा होणाऱ्या मुलांना वडिलांचा धर्म लागायचा. परंतु आता ही परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे, कारण आता आंतरधार्मिक विवाहांमध्ये धर्मांतर करायचे की नाही याचा संपूर्ण अधिकार मुलीला असेल आणि होणाऱ्या अपत्यावर देखील पहिला अधिकार हा पत्नीचाच असेल. त्यामुळे आंतरधार्मिक विवाहांच्या माध्यमातून केली जाणारी फसवणूक आणि धर्मांतर कमी होण्यास मदत होईल, असा देखील सरकारचा दावा आहे. परंतु एकीकडे सरकार या मुद्द्याला समर्थन देत असताना दुसरीकडे विरोधी पक्ष आणि काही सेक्युलर घटकांकडून याला तीव्र विरोध होताना दिसतोय. विरोधकांनी या विधेयकावर गंभीर आक्षेप घेतले आहे. काँग्रेससह काही विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की या कायद्यातील काही तरतुदी संविधानाने दिलेल्या धर्म स्वातंत्र्य आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे या कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा त्यांचा दावा आहे. याच मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. त्यांच्या मते हा कायदा घटनात्मक अधिकारांशी विसंगत असून त्याला न्यायालयात आवाहन दिलं जाईल. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली असली तरी यामुळे न्यायालयीन लढाईचा मार्ग बंद होत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
म्हणजेच आता या मुद्द्याची लढाई केवळ राजकारणापुरती मर्यादित राहणार नसून ती न्यायालयातही पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र या संपूर्ण वादात एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. हा कायदा सरळ सरळ धर्मांतरावर बंदी घालत नाही. सरकारच्या भूमिकेनुसार स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाशिवाय धर्म स्वीकारण्यावर बंदी नाही. वाद हा मुख्यतः धर्मांतर सिद्ध करण्याची प्रक्रिया, तक्रारींची चौकशी तसेच कायद्याचा संभाव्य गैरवापर होऊ शकतो का या मुद्द्यांवर आहे. म्हणूनच या मुद्द्याकडे दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. एका बाजूला समर्थकांचं म्हणणं आहे की फसवणूक आणि जबरदस्तीने होणारं धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा आवश्यक आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचा दावा आहे की कायदा कितीही चांगल्या उद्देशाने आणला असला तरी त्यातील काही तरतुदी वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम करू शकतात. अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अनेक वेळा गोरगरीब आणि अशिक्षित लोकांना विविध प्रकारचे खोटे चमत्कार, प्रलोभन आणि भीती दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार समोर येत असतात. त्याचप्रमाणे अनेक वेळा प्रेमाच्या नावाखाली दबाव टाकून धर्मांतर केले जाते किंवा मानसिक प्रभाव टाकला जातो. आणि अशा परिस्थितीत अगदी वर पाहता धर्मांतर किती स्वेच्छेने झालेले वाटत असले तरी त्यामागे गैरप्रकार लपलेला असतो. आणि याच प्रकरणावर आळा घालण्यासाठी हा कायदा महत्त्वपूर्ण ठरतो. परंतु विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेला मुद्दा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण या कायद्याचा गैरवापर होण्याची देखील शक्यता आहे. जर एखाद्या व्यक्तीला खरोखर स्वतःच्या मर्जीने धर्मांतर करायचे असेल, परंतु धर्मांतर रोखण्यासाठी या कायद्याला चुकीच्या पद्धतीने वापर होऊ शकतो. म्हणूनच आता या प्रकरणातील दोन्ही बाजू महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात नेमका कोणता निकाल देते याकडे आता सर्वांचेच लक्ष असणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात हे धर्म स्वतंत्र विधेयक 2026 लागू करायला हवं की नाही? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.